सणासुदीचे दिवस आहेत. अधेमध्ये गोडाधोडाचं बनवणं चालूच असतं. पण त्यातल्या त्यात असे हे आतपर्यंत रस मुरलेले रसरशीत गुलाबजामुन खायला तर सर्वांनाच आवडतात. तर तेलात किंवा पाकात जराही न फाटणारे किंवा न विरघळणारे रसरशीत आणि मऊसूत असे हे गुलाबजामुन अगदी झटकेपट कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत. तर हे गुलाबजामुन बघा, दुसरी बॅच तळेपर्यंत हे छान असे फुगून आलेत आणि विशेष म्हणजे छान गोल गरगरीत राहिलेत. यांचा आकार सुद्धा अजिबात बिघडला नाही. गुलाबजाम बनवताना बऱ्याच वेळी ते बिघडण्याची शक्यता असते, पण आजच्या या काही टिप्स वापरल्या तर मात्र असे हे छान गोल गरगरीत आणि मऊसूत गुलाबजाम होतात. तर त्यासाठी सुरुवातीला इथे मी अर्धा किलो खवा घेतला. तर गुलाबजामुनसाठी खवा घेताना असा हा पिवळसर रंगाचा खवा घ्यायचा. खव्यामध्ये बऱ्याच प्रमाणात गाठी असतात, तर सुरुवातीला हाताने असं मोडून या गाठी मोडण्याचा प्रयत्न करायचा. हाताने रगडून रगडून या खव्यातील बऱ्यापैकी गाठी कमी झाल्यात. तर आता हा खवा मी मोजून पाहते. तर हा बघा, बरोबर 1 वाटी पूर्ण भरून हा खवा आहे. खवा असा मोजून घेतला म्हणजे साखरेचं प्रमाण अचूक पद्धतीने घेता येतं. आता पुन्हा हाताच्या तळव्याने हा खवा बघा शक्य तेवढा असा मळून मळून घ्यायचा. खवा मळल्यानंतर हलकासा तो पातळ होतो, तर त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी इथे मी 4 चमचे हा बारीक रवा घेतला. शक्यतो बारीक रव्याचाच वापर करायचा. सोबतच थोडासा मैदा सुद्धा घेतला आहे. तर मैदा घेताना सुरुवातीला इथे मी हा 8 चमचे मैदा घेतलाय, पण सर्वच मैदा एकाच वेळी न घालता थोडा थोडा करून मैदा घालायचा, म्हणजे त्याचं अगदी अचूक प्रमाण समजलं जातं. हे सर्व साधारण 5 ते 6 मिनिटे मळल्यानंतर सुद्धा थोडंसं पातळ वाटतंय, तर हा सर्व मैदा यामध्ये घालते, म्हणजे एकूण 8 चमचे मैदा घातलाय. आजच्या या गुलाबजाममध्ये बेकिंग सोडा किंवा पावडर सुद्धा वापरणार नाही. त्यामुळे शक्य तेवढं हे पीठ असं मळण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे यामध्ये बऱ्यापैकी हवा भरली जाते आणि आपले गुलाबजाम अगदी छान फुलून येतात. तर हे बघा, हे गुलाबजाम आता व्यवस्थित बनले जात आहेत. यावर अजिबात क्रॅक सुद्धा येत नाहीत. याचाच अर्थ आपलं पीठ व्यवस्थित मळून झालंय. यामध्ये आपण रवा सुद्धा घातलाय, त्यामुळे लगेच याचे गुलाबजाम न बनवता हे पीठ साधारण 5 ते 6 मिनिटे झाकून ठेवू. तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊ. तर गुलाबजामुनचा पाक बनवणं तसं फार काही अवघड नाही, कारण यामध्ये आपल्याला तार वगैरे आणायचं नाही. तर सुरुवातीला 1 वाटी भरून मी इथे साखर घेतली. 1 वाटी साखरेसाठी 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी एवढं पाणी घेतलं. तर इथे मी जेवढे गुलाबजाम बुडतील एवढाच हा पाक बनवते. पण आपल्याला जर 3 ते 4 दिवस गुलाबजाम टिकवायचे असतील किंवा मग पूर्ण जास्त पाक हवा असेल, तर 1 वाटी खव्यासाठी 2 वाटी साखर एवढं प्रमाण अगदी योग्य आहे आणि 2 वाटी साखरेसाठी 1.5 वाटी पाणी घालावं. तर हा पाक बघा, सुरुवातीला अगदी पातळ दिसतो, पण आपल्याला मात्र थोडासा चिकट असा पाक हवा, म्हणजे तो अगदी आतपर्यंत व्यवस्थित मुरला जातो. साखर वितळल्यानंतर साधारण अजून 3 ते 4 मिनिटे हा पाक मी शिजवून घेते, म्हणजे मस्त असा चिकट पाक तयार होतो. पाक शिजत आला की यामध्ये अशा हिरव्या वेलची फोडून घातल्या, म्हणजे त्याचा बराचसा फ्लेवर या पाकामध्ये उतरतो आणि आपल्या गुलाबजामुनला छान असा वेलची फ्लेवर येतो. तर हे बघा, आपला हा पाक तयार आहे. आता गॅस बंद केला आणि यावर झाकण ठेवायचं, म्हणजे हा पाक असाच कोमट टिकून राहतो. गुलाबजाम बनवण्यापूर्वी अजून एकदा हे पीठ मळून घ्यायचं आणि आपल्याला जर सर्व गुलाबजामुन जर एकाच आकाराचे हवे असतील, तर एखादा असा चमचा घ्यायचा आणि या चमच्याच्या मदतीने हे असं थोडं थोडं करून पीठ घ्यायचं, म्हणजे अगदी व्यवस्थित एकाच आकाराचे गुलाबजाम तयार होतात. खरं तर आपण खवा कसा वापरतो यावर सुद्धा बरचसं प्रमाण अवलंबून असतं. त्यामुळे मैदा वगैरे घातल्यावर फार घट्ट पीठ वाटत असेल, तर मात्र अर्धा चमचा यामध्ये दूध घालायचं, म्हणजे अगदी छान असे मऊसूत गुलाबजाम तयार होतात. आणि यामध्ये मैदा घालताना सुद्धा 8 चमचांपेक्षा जास्त मैदा घालायचा नाही, नाहीतर खव्याच्या या गुलाबजाममध्ये मैद्याची चव लागण्याची शक्यता असते. तर आता बघा, अगदी झटपट असे गुलाबजाम तयार होतात. यावर एक सुद्धा क्रॅक्स दिसत नाही.
तर एकाच वेळी असे हे गुलाबजाम घ्यायचे आणि नंतर ते तळून घेऊ. तर गुलाबजाम आपण कितीही काळजी घेऊन बनवले आणि तळताना मात्र काही चुका केल्या तर मात्र हे गुलाबजाम तेलामध्ये विस्कटण्याची शक्यता असते. तर त्यासाठी तेल गरम करायचं आणि नंतर गॅस अगदी कमी ठेवायचा आणि यामध्ये हे गुलाबजाम घालायचे. आता मात्र यामध्ये झारा वगैरे न घालता पकडीने ही कढई अशी पकडून हलकीशी हलवायची किंवा मग यामध्ये एखादा चमचा घालायचा आणि चमच्याने हलकेसे हे गुलाबजाम असे मोकळे करायचे. आता मात्र सतत असे मिसळत हे गुलाबजाम आपण तळून घेणार आहोत. असे हे सतत ढवळल्यामुळे सर्व गुलाबजाम एकाच रंगावर तळले जातात. तर आता बघा अशा या रंगावर आपण गुलाबजाम काढू शकता किंवा मग आपल्याला जर काळा गुलाबजाम हवा असेल तर अजून थोडेसे याला तळू द्यायचे. सणासुदीसाठी खास खव्याचे गुलाबजाम बनवतोय तर नेहमीच्या रंगावर बनवण्यापेक्षा आपल्याला थोडे काळे बनवले म्हणजे मिठाईच्या दुकानात जसे असतात त्या पद्धतीचे काळे गुलाबजाम दिसतात. तेलातून काढल्यावर बघा हलकासा याचा आकार वाढलाय. तर अशाच पद्धतीने सर्व गुलाबजाम आपण तळून घेऊ. गुलाबजाम तळत असताना सुरुवातीची जी बॅच असते ती कढईला खाली चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळे चमच्याने ते गुलाबजाम अलगद असे मोकळे करायचे, पण नंतरच्या बॅचेस मात्र अजिबात चिकटत नाही. अगदी पटापट आपले गुलाबजाम तळून होतात. आता हे गरम गरम गुलाबजाम आपल्याला कोमट पाकामध्ये घालायचे आहेत. तर अशा पद्धतीने गॅस कमी ठेवून हे गुलाबजाम तळले म्हणजे गुलाबजाम तेलामध्ये विरघळत नाहीत. सोबतच ते पाकामध्ये घातल्यावर सुद्धा त्यांचा आकार बघा अजिबात बिघडणार नाही. तर याच पद्धतीने अजून एक बॅच मी तळून दाखवते. अगदी पटकन तळून होते, फार वेळ सुद्धा लागत नाही. दुसरी बॅच सुद्धा डार्क ब्राऊन रंगावर मी अशी तळून घेतली आणि हे दुसरी बॅचचे गुलाबजाम तळेपर्यंत आपण जे सुरुवातीला पाकामध्ये घातलेले गुलाबजाम होते त्याचा आकार सुद्धा हलकासा असा वाढलेला आहे. गुलाबजाम बनवण्यासाठी खवा, मैदा यांचं प्रमाण अगदी योग्य असेल आणि तळताना काही काळजी घेतली तर मात्र हे गुलाबजाम तेलामध्ये जरा सुद्धा विरघळत नाहीत आणि सोबतच पाकामध्ये बुडत ठेवल्यावर सुद्धा बघा त्यांचा आकार बिघडत नाही. छान असे गोल गरगरीत गुलाबजाम तयार झालेत. सणासुदीच्या दिवशी बऱ्याच वेळी गडबड असते तर असे हे गुलाबजाम आदल्या दिवशी सुद्धा आपण बनवून ठेवू शकता. साधारण 20 ते 25 मिनिटांमध्येच बघा याच्या आतपर्यंत व्यवस्थित असा रस मुरलाय आणि म्हणूनच याचा आकार सुद्धा असा वाढलेला आहे. तर एक गुलाबजाम मी तोडून दाखवते. तर हे बघा अगदी मऊ लुसलुशीत आणि आतपर्यंत पाक असा मुरलेला आहे. आपण घेतलेल्या खव्याच्या प्रमाणात साधारण 65 ते 70 गुलाबजाम अगदी सहज होतात. सणासुदीसाठी सगळ्यांच्याच आवडीचं काही बनवायचं असेल तर आदल्याच दिवशी असे हे गुलाबजाम आपण बनवून ठेवू शकता. आतपर्यंत रस मुरलेले असे हे खव्याचे काळे गुलाबजाम तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.